उत्सव मूर्ती विशालभाई परब आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ वेदिकाताई यांच्या शुभ हस्ते पुष्पप्रज्वलनाने या कार्यक्रमाची भूमिपुत्र विधिवत सुरुवात होते। या सर्व मान्यवरांना मी भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग आणि विशाल परब मित्रमंडळाच्या वतीने पुन्हा एकदा स्थानापन्न होण्यासाठी विनंती करतो। विशाल तुमचा मान्यवरांच्या स्वागताने आणि सन्मानाने आपण कार्यक्रमाच्या पुढच्या दिशेने वळतोय। उत्सव मूर्ती आणि ज्यांचा वाढदिवस संपूर्ण जिल्ह्यात राज्यात उत्साहात साजरा होतोय ते विशालभाई परब यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान होतोय। माजी खासदार आणि कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी सर्वांचं लाडकं नेतृत्व निलेश राणे साहेब यांचा जोरदार टाळ्यांचा गजर। विशाल पर्व वसा जनसेवे विठ्ठल रखुमाईची प्रतिमा परमेश्वराचा आशीर्वाद सदैव निलेशजी आपल्या सोबत आहे हे दर्शवणारी ही प्रतिमा आपलं आयुष्य सदोदित सुगंधित व्हावं हे दर्शवणारा हा पुष्पगुच्छ भूमिपुत्र कोकणचा आधार आणि आमची प्रेमाची आणि मायेची आपुलकीची शाल देऊन निलेशजी राणे साहेब यांचा स्वागत सन्मान यशस्वी विशालभाई परब यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय। तुमचा आमचा जनसेवेसाठी सर्वांचा विशाल पर्व विशाल पर्व माजी आमदार प्रमोदजी जठार साहेबांचं स्वागत आणि सन्मान विशालभाई परब यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय। विशाल पर्व व्यासपीठावर संध्याताई तेरसे मॅडम प्रदेश कार्यकारिणी सदस्य भारतीय जनता पार्टी आपले शब्दसुमन आणि हार्दिक स्वागत। यानंतर प्रदेश निमंत्रित सदस्य सन्माननीय दत्ताजी सामंत साहेब यांचं स्वागत आणि सन्मान विशालभाई परब यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय। भूमिपुत्र कोकणचा मी विनंती करतो सन्माननीय मोहनजी सावंत यांना आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत करावं। भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय अशोकजी सावंत साहेब यांचा जनसेवेसाठी सर्वांचा विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व ज्यांचा वाढदिवस आम्ही उत्साहात साजरा करतोय त्या कुटुंबियाचा आधारवड असे ज्याला म्हटलं जातं विशालभाईंचे वडील यशस्वी उद्योजक प्रभाकरजी परब यांचं स्वागत आणि सन्मान होतोय दीपकजी नारकर साहेब यांच्या शुभ हस्ते। एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया प्रभाकरजी परब यांच्यासाठी, कारण पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा हे वाक्य मूर्त स्वरूपात ज्यांच्यामुळे आपल्याला सार्थ होताना दिसतंय ते विशालभाई परब यांचे पिताश्री प्रभाकरजी परब यांचं स्वागत आणि सन्मान या विशाल वाढदिवस शुभेच्छा सप्ताहाच्या निमित्तानं संपन्न होतोय। विशाल तुमचा आमचा जनसेवेसाठी सर्वांचा विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं एकत्रित स्वागत केलं जात आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही सगळी नररत्न आणि ही नारी रत्न विशाल पर्व वेगवेगळ्या ठिकाणी रत्नांच्या स्वरूपात चमकत असतात। या सर्व रत्नांना एका दोऱ्यात जेव्हा आपण आणतो तेव्हा एक सुंदर हार तयार होतो आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने या सर्व रत्नांना एका हारात ओवण्याचा हा प्रयत्न विशाल वाढदिवस शुभेच्छा सप्ताहाच्या निमित्तानं व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं एकत्रित स्वागत भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने जनसेवेसाठी सर्वांचा विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व विशाल पर्व वसा जनसेवेचा विशाल पर्व सोहळा जन्मदिनाचा विशाल पर्व वसा जनसेवेचा विशाल पर्व वसा जनसेवेचा सोहळा जन्मदिनाचा वाढदिवस सोहळ्यासाठी उपस्थित सन्माननीय निलेशजी राणे साहेब, सन्माननीय म्हणजे कसं तुम्ही निवेदन करतात तोपर्यंत ठीक आहे,
पण गाराणा पण तुम्हीच घातलात म्हणजे ह्या सगळ्या तुमच्याकडेच खळबटल्यासारख्या होता. साहेब नमस्कार. आणि एवढ्या लांबसून मी हैसर इलं मुंबईसून माझा रेल्वेचा तिकीट कन्फर्म करण्यासाठी निलेश साहेबांनी 3दा फोन केला नाही तेव्हा एक तिकीट कन्फर्म होता. आज विशाल साहेबांना सगळ्यात पहिल्यांदा वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा देत आहे आणि गाराणा घालतोय. असा ना परमिशन घालून गाराणा घालतोय सगळ्यांनी मोठ्यानं होय महाराजा म्हणायचा. जो म्हणाचो नाही त्याका वाढदिवसाचो केक नाही. जय देव महाराजा 12 गावच्या 12 राठीच्या 12 वैवाटीच्या महाराजा. सालाबाद प्रमाणे आमचे विशाल परब यांचा वाढदिवस आहे कुडाळ मध्ये मोठ्या जल्लोषात साजरो होता महाराजा. त्या वाढदिवसात त्यांचे वडील त्यांची बायको त्यांच्या मित्र परिवाराबरोबर झुंजार असा नेतृत्व आमचे निलेश राणे साहेब सुद्धा स्वतः हजर असत महाराजा. त्याका आज खास करून ह्या विशाल सप्ताहाची सुरुवात हबप इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनान होता महाराजा. आमचो विशाल परब कायम असे कार्यक्रम करत असता महाराजा. पण नक्की त्याच्या मनात काय आहे ह्या अजून कोणाकच कळलेला नाही हा महाराजा. येत्या विधानसभेत आमचे निलेश राणे साहेब यांना बहुमतान विजयी करून आमदार कर महाराजा. जसे आमदार होते तसा सरकार येऊन त्यांना लाल दिव्याची गाडी मिळाली महाराजा. आणि आमच्या विशाल परबाच्या मनात राजकीय सामाजिक जर काय दडलेला असत तर ती पण त्याची इच्छा पूर्ण कर रे महाराजा. जर समजा कोण उभं तर आडवं कर, आडवलं तर उभं कर, वडाचे साल पिंपळाक लाव, पिंपळाचे साल वडाक लाव, त्याचे दात त्याच्या घशात घाल रे महाराजा. अंधार मिळाचा आणि 12 पाचाचा गणित 1 कर, 1चे 21 कर, 5चे 25 कर. असलेल्या नसलेल्या सगळ्यांका सुखी ठे आणि येणाऱ्या विधानसभेत फक्त आमच्याच नावान जय जयकार होऊन बाकीच्यांचं धुरळो उडाने रे महाराजा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण. साहेब काय माका ह्यांनी काल फोन केला. साहेब माका साधारणपणे 8 दिवसापूर्वी एकदा भेटलेले तेव्हा मी म्हटले कदाचित मी येईन. आता बऱ्याच जणांका प्रश्न पडलो असा हय इलो म्हणजे काय नक्की. विशालन काहीतरी दिलं नसताना तेव्हाच तो इलो. कोकणातली लोक फुकट येता कोण. तर विशालाने इतक्या प्रेम सगळ्यांका दिलेला. विशाल फाउंडेशन मित्रमंडळ असतात त्याचे वेगवेगळे कार्यक्रम असतात. इतक्या सगळा प्रेम आणि व्यासपीठावर बसलेली सगळे अतिरथी महारथी मंडळी ह्या सगळ्यांचं दर्शन होय म्हणून मी हैसर इलाय. आणि जनरली राणे फॅमिली जे असतात हे बहुतेक दिगंबर नाही असताच असतात. ह्याचं कारण असा जास्त बोललोय ना मी. सगळ्यांच्या घरात भांडी असतात. एक छोटासा उदाहरण आहे. वाटीत असतो तो चमचा आणि वाटीत 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 जातो तोही चमचाच. वाटीत असतो तो चमचा आणि वाटीत 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 जातो तोही चमचाच. आणि वाटीत वाटीत वाटी खाली करतो तोही चमचाच. तरी सुद्धा वाटीला प्रिय असतो तो चमचा. काही चमचे चांदीचे असतात तर काही ठिकाणी चमच्यांची चांदी असते. पण ही एकमेव अशी वाटी आहे बसलेली जैसर चमच्यांका वाव नाही. जा काय असा तर स्वतः मी तोंडावर मोठेपणा करतोय असं नाही. निलेश साहेबांका 2-3 वेळाच भेटलोय पण 2-3 वेळा भेटल्यानंतर आपला अनुभव येता. खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुमका पण आमदारकीचे खूप खूप शुभेच्छा. सामंत साहेब नमस्कार, जटर साहेब नमस्कार. सगळ्यांका खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले लाडके बाबूजी म्हणजे मच्छिंद्र कांबळींच्या अकाली जाण्यानंतर सिनेसृष्टीत नाट्यसृष्टीत एक पोकळी निर्माण झालेली आणि ही पोकळी भरून काढण्याचा यशस्वी प्रयत्न केलो. सिनेस्टार दिगंबर नाईक यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर सगळ्या कोकण प्रांताच्या वतीन. विशाल आणि या मालवणी मुलखाच्या मालवणी कलाकाराचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्माननीय माजी खासदार निलेश राणे साहेब यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान केला जातोय. साहेब सांगायला एक गोष्ट वाटते. गेल्या वेळी जेव्हा शिवगर्जना नाटक होतं आणि राणेसाहेब पहिले आले, तुम्ही थोडे उशिरा आले आणि तेव्हा गाराणं बाकी राहिलं होतं. ती गाराणं आत्ता पूर्ण करून घेतलं. त्यामागे पण कदाचित योगायोग आहे की आमचे निलेश राणे साहेब आमदार झाले पाहिजे, हे गाराण्यातून बाहेर पडले पाहिजे. आज तो योग जुळून आला आणि दिगंबर नाईकनी आज ते गाराणं पूरं केलंय आणि हे गाराणं परमेश्वरापर्यंत सुद्धा नक्कीच पोहोचतंय. विशाल पर्वाच्या निमित्तानं पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भूमिपुत्र कोकणचा आधार सर्वसामान्यांचा, आदर्श नेतृत्वाचा, यशस्वी कर्तृत्वाचा,
विशाल तुमचा आमचा जनसेवेसाठी सर्वांचा विशाल पर्व. या विशाल पर्वाच्या सुरुवातीलाच प्रास्ताविकासाठी मी विनंती करतो ओरोस मंडल अध्यक्ष सन्माननीय दादा साहिल यांना. धन्यवाद. खरं म्हणजे प्रास्ताविक करू बोलवलंय खरो, पण दिगंबर नायकाने काय शिल्लकच ठेवल्यानी नाही, प्रास्ताविक पुराच करून टाकल्यानी आणि गारा नाही झाला जोरदार. धन्यवाद. या ठिकाणी आज आमचे मित्र आणि सिंधुदुर्ग नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील एक उमद नेतृत्व सामाजिक क्रीडा शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय प्रामाणिकपणे ज्यांनी गेले अनेक वर्ष प्रयत्न करतायत ते आमचे मित्र सन्माननीय विशाल परब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आजपासून विशाल सप्ताह या ठिकाणी सुरू होतोय आणि त्याच्या शुभारंभासाठी उपस्थित व्यासपीठावरील आमचे मार्गदर्शक माजी खासदार आणि कुडाळ मालवण विधानसभेचे प्रभारी सन्माननीय निलेशजी राणे साहेब, सन्माननीय दत्ता सामंत साहेब, सन्माननीय प्रमोदजी जटार साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मंडळी आणि विशाल परबांचे सर्व कुटुंबीय आप्तेष्ट मित्रमंडळी आणि या ठिकाणी उपस्थित मोठ्या संख्येने विशाल परबांवर आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्या मंडळींवर प्रेम करणारी सर्व आपण जनता, आपल्या सर्वांचं सर्वप्रथम या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. गेली अनेक वर्ष विशाल परब हे आपल्याच वाढदिवसासाठी नव्हे तर सन्मानाने या ठिकाणी बसलेले निलेश राणे साहेब आहेत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुद्धा अशा प्रकारचे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम ज्यामधून महाराष्ट्राची आध्यात्मिक परंपरा, महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास आपल्या सगळ्या जनतेपर्यंत आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जी जनता आहे ज्यांना हे कार्यक्रम बघता येत नाही, ज्यांना इंदुरीकर महाराजांसारखे कार्यक्रम फक्त यूट्यूबच्या माध्यमातून किंवा टी व्हीच्या माध्यमातून किंवा अन्य माध्यमातून पाहण्याची त्या ठिकाणी संधी मिळते, त्यांना इंदुरीकर महाराज आणि शिवाजी महाराजांसारखे शिवगर्जनासारखं नाटक याची डोळा दाखवण्याचा प्रयत्न सन्माननीय विशाल परब करत असतात आणि त्याचीच आजच्या या वाढदिवसाच्या सप्ताहाची सुरुवात आजच्या या कीर्तनाच्या माध्यमातून होते आणि यासाठी हे सर्व मान्यवर या ठिकाणी या शुभारंभासाठी उपस्थित आहेत. तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी सन्माननीय इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाने या सप्ताहाची सुरुवात होईल आणि 15 ऑक्टोबरला म्हणजे विशाल परब यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सावंतवाडी येथे जिमखाना मैदानावर लाखो प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीतकार जुबिन नौटियाल यांचा एक अतिशय धमाकेदार असा संगीताचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे आणि या विशाल सप्ताहाची त्या ठिकाणी सांगता होणार आहे. आणि या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या साक्षीने मी परमेश्वराकडे आणि कुडाळेश्वराच्या चरणी एकच प्रार्थना करीन, या सर्वांच्या मागे ज्यांची प्रेरणा आहे ते आमच्या सगळ्यांचे नेते आणि मार्गदर्शक सन्माननीय निलेशजी राणे साहेब आणि विशाल परब या दोघांच्या मनातील इच्छा पूर्ण होऊन देत अशी कुडाळेश्वराने त्यांना आशीर्वाद देऊन देत. त्याचप्रमाणे विशाल परब यांना उदंड आयुष्य दीर्घायुष्य लाभून देत, चांगलं आरोग्य लाभून देत आणि त्यांच्या हातून सदैव अशी जनसेवा सन्मान निलेश राणे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडत राहू अशी या ठिकाणी प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचं मित्रमंडळींचं स्वागत करतो आणि या ठिकाणी विशाल परब यांना त्यांच्या वाढदिवसाच्या आणि त्यांच्या पुढच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद दादा साहिल. आजच्या या सोहळ्यासाठी विशाल परब यांचे सासरे रवींद्र परब तळवड्याहून खास उपस्थित, त्यांनाही विनंती आपण व्यासपीठावरती सन्मानपूर्व येऊन स्थानापन्न व्हावं. मुख्य प्रवेशद्वाराकडे गर्दी दिसते, गर्दी खास आजच्या या सगळ्या सोहळ्यासाठी आहे. संपूर्ण पेंडॉलमध्ये म्हणजे हायवे पासून या पेंडॉलपर्यंत 6 LED स्क्रीन लावलेल्या आहेत, त्या समोर बसून सुद्धा आपण या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकता. यानंतर आजचे सत्कार मूर्ती ज्यांच्या वाढदिवसासाठी आपण सर्वजण एकत्र आहोत ते विशाल परब यांचे सासरे या रंगमंचावर येत आहेत. मी रणजितजी देसाई यांना विनंती करतो की आपण त्यांचं व्यासपीठावरती स्वागत करावं. विशाल पर्व वसा जनसेवे. सन्माननीय रणजितजी देसाई साहेब यांच्या हस्ते परब साहेबांचा या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातोय. भूमिपुत्र कोकणचा आधार सर्वसामान्यांचा आदर्श नेतृत्वाचा. आज ज्यांच्या प्रेमासाठी सगळी मंडळी व्यासपीठावर सन्माननीय निलेशजी राणे साहेब खास विशालजींवरती भरपूर प्रेम आहे आणि आजच्या सोहळ्यासाठी उपस्थित तुम्ही सगळेजण उपस्थित आहात.
या सर्वांच्या उपस्थितीत विशाल परब आपणास विनंती करतोय की आपण मनोगत व्यक्त करावं. विशाल विशाल पर्व वसा श्रीदेव कुडाळेश्वर आणि स्वामी समर्थांना वंदन करून स्मरून थोडंसं मला भाषण चालू करताना थोडीशी सवय आहे. सगळ्यांनी हात वर करून थोडंसं छत्रपतींचं वंदना करायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. थोडा कडक आवाज येऊन दे. छत्रपती शिवाजी महाराज की. जटार साहेब, छत्रपतींची आठवण येते कारण अजूनही छत्रपतींचा कार्यक्रम झालेला कोणाच्या अंगातनं बाहेर गेलेला नाहीये. तुम्ही विचारू शकता कुडाळात कोणालाही. दिगंबर नाईक साहेब आहेतच, त्यांना विचारा. आजच्या या चांगल्या शुभ मुहूर्तावर उपस्थित असलेले, ज्यांच्यामुळे मी घडलो, माझं राजकीय भवितव्य म्हणा की माझ्या आयुष्यात जी चांगली वाटचाल झाली, सगळ्यांचे आवडते, महाराष्ट्रातील युवकांचे आवडते आणि भविष्यात म्हणण्यापेक्षा पुढच्या वर्षी माझा हाच बर्थडे याच व्यासपीठावर दत्ता सामंत साहेब याच ठिकाणी निलेशजी राणे साहेब येणार नाहीत तर माननीय आमदार निलेशजी नारायणराव राणे साहेब याच व्यासपीठावर येतील आणि असाच कार्यक्रम पुढच्या वर्षी सुद्धा ऑक्टोबर मध्ये होईल. एवढं मी टाळ्या वाजल्या नाहीत, त्यामुळे जरा जोरदार टाळ्या होऊन द्या. बाकी सगळा खर्च मी करेन, पण टाळ्यांचा खर्च मी करू शकत नाही, त्यामुळे जोरदार टाळ्या पुन्हा एकदा होऊन द्या. त्यामुळे निलेशजी राणे साहेबांसाठी या टाळ्या आहेत. त्याचप्रमाणे ज्यांचं मी मार्गदर्शन घेतो ते आमचे माजी आमदार माननीय प्रमोदजी जटार साहेब, ते माझ्या प्रेमापोटी, आमच्या सगळ्यांच्या प्रेमापोटी आलेत. तसंच या ठिकाणी ज्यांना अभंग, कीर्तन आणि इतर जे कीर्तनाचे जितके प्रकार आहेत ते माहिती असलेले आणि सगळे आमच्या कुडाळ मालवण नाही पूर्ण जिल्ह्यामध्ये ज्यांची ओळख आहे असे आमचे दत्ताजी सामंत साहेबांसाठी जोरदार टाळ्या होऊन द्या. तसंच सामंत साहेबांचं नाव घेतल्यानंतर दुसरं एक वेगळं नाव घेतलं जातं आणि ते आमचे, मी त्यांना वडिलाप्रमाणे मानतो, ते आमचे अशोकजी सावंत साहेबांसाठी जोरदार टाळ्या होऊन द्या. कारण एकाला टाळ्या वाजवले तर दुसऱ्यांना राग यायला नको. कारण दोन्ही माझे मागचा शिवगर्जना कार्यक्रम मला वाटतं 100% अशोक सावंत साहेबांनी जोरदार कार्यक्रम घेतलेला होता आणि आम्हाला मदत केलेली होती. आता त्यांच्या काही तब्येतीमुळे ते येऊ शकले नाही. तसंच आता या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे रणजितजी देसाई साहेब, दिगंबर नाईक साहेब, राजू राऊळ साहेब, माझी पूर्ण फॅमिली, मिसेस, वडील सगळे इकडे तेरसे मॅडम बसले आहेत. तसंच पाठीमागे बसलेले सगळे आमचे पदाधिकारी ज्यांनी मला मदत केली, छोटे मोठे सगळे माझे मित्रमंडळी, कोणाचं नाव राहिलं असेल तर माफ करा, परंतु मी जास्त बोलत नाही कारण बऱ्याच अनेक गोष्टी बोलायच्या आहेत. साहेबांचं भाषण हे मला वाटतं महाराष्ट्रात कुठे जरी गेले ते साहेबांचं भाषणासाठी सगळे कॅमेरे त्यांच्यावर असतात. जसं इंदुलीकर महाराजांचा आजचा कार्यक्रम आहे, मला वाटतं महाराष्ट्रातनं चॅनल आलेत. इंदुलीकर महाराजांचा कार्यक्रम हा कोकणातला पहिला कार्यक्रम आज आहे आणि तसाच राणे साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी जसं महाराष्ट्रामध्ये कॅमेरे त्यांच्याकडे वळतात तसं आजच्या कार्यक्रमाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मी काही 2 मिनिटच घेतो, पण माझ्या आयुष्यातील बदल आणि माझ्या आयुष्यातील जी जडणघडण झाली, ज्या माणसांमुळे झाली, त्यांचं मी ऋण फेडण्यासाठी आणि समाजाने मला काहीतरी दिलेलं आहे हे ऋण फेडण्यासाठी माझे कार्यक्रम घेतले जातात. मला केव्हा तरी जटार साहेब म्हणतायत की बाबा तुला हे एवढं साप्ताहिक कार्यक्रम घेणं कसं काय शक्य आहे. साहेब, मी तुम्हाला एक सांगतो की माझ्या हातामध्ये, मी कायम सांगत असतो की माझ्या हातामध्ये लक्ष्मी आहे. मी जिथे हात ठेवतो तिथे त्या परिस्थितीची लक्ष्मी होते. हे माझा आजपर्यंतचा इतिहास मला माझ्या वडिलांना विचारा, बायकोला विचारा आणि याचा अनुभव निलेश साहेबांना सुद्धा आहे. त्यामुळे मी जटार साहेब तुम्हाला एकच सांगतो की मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम करत असताना जेव्हा निलेशजी राणे साहेब 26 वर्षाचे होते त्यावेळी माझं वय 18, 19, 20 वर्षाचा मी होतो. मला वाटतं लोकसभेत, पार्लमेंटमध्ये सगळ्यात यंग खासदार म्हणून निलेशजी राणे साहेब जेव्हा गेले तेव्हा माझं 20 वय होतं. त्या 20 वयापासून आजपर्यंत माझं 35 एज झालंय. तर या 15-20 वर्षाच्या कालावधीमध्ये मी राणे साहेबांशिवाय कुठलीही गोष्ट आजपर्यंत राजकारणात अजून पाठीमागे वळून पाहिलेली नाही. आणि पुढे सुद्धा मी तुम्हाला सांगतो, राणे साहेब आणि भारतीय जनता पक्ष जे सांगेल तेच आम्ही करणार. थोडंसं टाळ्या वाजत नाही आहेत, त्यामुळे प्रेमाच्या टाळ्या होऊन द्यात. दुसरी गोष्ट, येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम पुढच्या मला वाटतं 6 दिवसामध्ये आहेत.
दोडामार्ग आहे, वेंगुर्ला आहे, सावंतवाडी अनेक ठिकाणी आहेत. ज्या ज्या तालुक्यातनं कार्यक्रम घेतले गेलेत हे भारतीय जनता पक्ष आणि आमचे मित्रमंडळी या सगळ्या मंडळींनी केलेले कार्यक्रम आहेत. खरोखरच चांगले कार्यक्रम. हे कार्यक्रम तिथल्या पदाधिकाऱ्यांनी सुचवले आणि त्याच्यानंतर आम्ही घेतलेत. आणि शेवटचा कार्यक्रम हा 15 ऑक्टोबरला खूप महाभयंकर आणि महाचांगला, जो कार्यक्रम इथल्या युवकांनी आजपर्यंत पाहिलेला नाही असा कार्यक्रम या ठिकाणी सावंतवाडी या ठिकाणी घेण्यात येत आहे. कृपया आजचा कार्यक्रम महाराज इंदुलीकरांचा आहे आणि इंदुलीकर महाराजांचा कार्यक्रम मला वाटतं त्यांचं वर्ष दीड वर्ष लागतो त्यांचं बुकिंग करण्यासाठी. परंतु काय मला माहिती नाही, जठार साहेब, मी जेव्हा इंदुरीकर महाराजांना फोन केला त्यावेळी अजित पवारांनी सुद्धा फोन केला होता, त्यांच्या पीएनी फोन केला, त्यांच्या बारामतीत एक कार्यक्रम होता. काय माझ्या नशिबात मी म्हटलं ते हातामध्ये लक्ष्मी आहे. मी त्यांना फोन केला माझ्या माध्यमातनं आणि त्यांना सांगितलं की महाराज माझ्या वाढदिवसानिमित्त ह्या वर्षी तुम्हाला यायचं आहे. त्यांनी मला वाटतं 3-4 मिनिटात मला सांगितलं सांगतो म्हणून, आणि 5व्या मिनिटात त्यांचा फोन आला की मी तुमच्या कुडाळ नगरीमध्ये आणि विशेष करून राणे साहेबांच्या मतदारसंघामध्ये येतो. त्यामुळे जोरदार आनंद झाला आम्हाला. कारण मला वाटतं तुम्ही सगळेजण यूट्यूब आणि इतर चॅनलमधनं बघत असाल की इंदुलीकर महाराज यांचं नाव खूप मोठं आहे, म्हणजे त्यांचं टाइम मिळणं वेळ मिळणं खूप कठीण आहे. पण अशा प्रकारचं महाराजांचे आचार विचार घेण्यासाठी बरीच मंडळी आज जमलीत. समोर बसलेले सगळे आमच्या वारकरी मंडळी, मला वाटतं जिल्ह्यामधनं अनेक असंख्य मंडळी, रात्री 9-10 वाजेपर्यंत सगळं भरलेलं असेल मला वाटतं. त्यामुळे आलेल्या सगळ्या भक्तगणांना आणि सगळ्या आमच्या वारकरी मंडळींना मी धन्यवाद आणि त्यांना धन्यवाद. आणि त्यांचा आजचा हा कार्यक्रमाला मी त्यांच्या आजचा जो सहभाग आहे तो माझ्यासाठी अमूल्य सहभाग आहे. त्यामुळे मी धन्यवाद मानतोय सर्वांचे. आणि विशेष म्हणजे मला वाटतं मागच्या वर्षी आम्ही चैतन्य महाराजांचा कार्यक्रम घेतल्यानंतर 1 वर्षातच आम्ही इंदुरीकर महाराजांचा कार्यक्रम घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपला जिल्हा हा गोव्याला लागून आहे आणि गोव्याला लागून असल्यामुळे येथील युवा पिढी ही कुठल्याही वाममार्गाला न जाणे आणि इथला युवा वर्ग आपल्या पायावर तयार होणे याच्यासाठी माझं एकमेव ध्येय असल्यामुळे मी अशा प्रकारचे कार्यक्रम घेतो. कदाचित काही जणांना कळालं नसेल, मला एकच सांगायचं की आजचा हा कार्यक्रम एक विशाल परब नाही, असंख्य विशाल परब निलेशजी राणे साहेबांनी घडवले आणि पुढे घडत राहणार. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुढच्या वर्षी सुद्धा निलेशजी राणे साहेब आमदार झाल्यानंतर सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे. काही महाराज आहेत हे राष्ट्रीय स्तरावर आहेत, मी आज नावं जाहीर करत नाही, पण एक नाव रामदेव बाबा जे आपले आहेत, रामदेव बाबा, त्यांचा एक कार्यक्रम ठेवला आहे पुढच्या वर्षी. आणि योगी जे आहेत त्यांना सुद्धा आम्ही बोलवणी केलेली आहे पुढच्या वर्षी. परंतु ऑक्टोबरमध्ये इथे पावसाचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्हाला या मंडपात घ्यावं लागतो. त्यामुळे मी माफी मागतो की या मंडपात आम्हाला कार्यक्रम करावा लागतो. पुढच्या वर्षी हाच कार्यक्रम अजून जोशात घेतला जाईल. पुढील सगळी भाषणं ऐकायची असल्यामुळे मी माझं भाषण थांबवतो. तत्पूर्वी पत्रकार बंधूंसाठी मी एक विनंती कळकळीची, सगळे माझे मित्रमंडळी पत्रकार बंधू आलेले आहेत, तर मला काही दिवसापूर्वी काही पत्रकार मंडळींनी काही प्रश्न विचारले की हे सप्ताह वगैरे असे अनेक कार्यक्रम, जठार साहेब हा महत्वाचा प्रश्न आहे, हे कार्यक्रम तुम्ही का घेता? कारण ह्याच्या मागे प्रश्नचिन्ह लपलेलं आहे. माझ्या नशिबामध्ये जे घडायचं असेल ते घडेन, पण मी माझ्या आयुष्यामध्ये एक ठरवलेलं आहे, माझे साहेब जेव्हा आमदार होणार त्या दिवशी माझी घोडदौड त्या दिवसापासून चालू होईल. आज ही फक्त सुरुवात आहे, याच्या पुढे आपण जी घोडदौड बघणार ती आगळी वेगळी असणार. एवढे सांगून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद विशाल भाई. बऱ्याच वेळा विविध कार्यक्रम ठेवण्याचं कारण काय, एवढे स्टार सेलिब्रिटी आणण्याचं कारण काय? मित्रांनो, जत्रेत जातो ना तेव्हा आई आपल्याला कडेवर उचलून घेते, कारण आईला काय वाटत असतं, जे मला दिसतंय ते माझ्या मुलांना दिसावं. पण जत्रेत जर त्याच्याबरोबर त्याचे वडील किंवा त्याचा मोठा भाऊ असला तर तो मात्र आपल्या छोट्या भावाला किंवा मुलाला आपल्या खांद्यावर उचलून घेतो, कारण त्याचा उद्देश असतो की जे मला दिसत नाही ते माझ्या बांधवांना दिसावं. आणि विशालभाईंचा हाच उद्देश की जे त्यांनी बघितलंय ते त्यांच्या बांधवांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात लाईव्ह बघावं, या उद्देशाने ही स्टार मंडळी ते जिल्ह्यामध्ये आणतायत. बोलण्यासारखं बरंच आहे, पण वेळेचं सुद्धा भान राखावं लागतंय आणि यासाठी पुढील मनोगताकडे आपण वळतोय. प्रदेश निमंत्रित सदस्य तुमचं आमचं सर्वांचं लाडकं नेतृत्व ऐकूया मनोगत सन्माननीय दत्ताजी सामंत साहेब यांचं. वसा जनसेवेचा सोहळा जन्म. श्रीदेव कुडाळेश्वर ज्यांच्या वाढदिवसासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि
या वाढदिवसाच्या शुभारंभाला प्रमुख जी उपस्थिती आहे ती तुमचे आमचे लाडके माजी खासदार प्रदेशचे जनरल सेक्रेटरी आणि विशाल परब म्हणाले की 2024 मध्ये होणारे तुमचे आमचे सर्वांचे आमदार आदरणीय निलेशजी राणे, आमचे मार्गदर्शक जठार साहेब, दुसरे आमचे सेने कलाकार दिगंबर नाईक, रणजित देसाई, आमचे अशोक सावंत, राऊळ साहेब, बंड्या सावंत, आमचे तीर्थे मॅडम, प्रभाकर परब, सौ परब, सौ विशाल परब यांची मिसेस सौ वहिनी, त्यांची दोन्ही मुलं, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी आणि बंधू भगिनी पत्रकार मित्रांनो, विशाल परब यांचा वाढदिवस 15 तारीखला संपन्न होणार आहे आणि आज 9 तारीख पासून तिने या जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करून या कुडाळ नगरीमध्ये आपली भारतभूमी संतांची भूमी आहे असं आपण म्हणतो आणि या संतांच्या भूमीमध्ये एक महान संत जे आतापर्यंत महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारत देश किंवा जग असे यांना प्रबोधन करून गेली 450-500 वर्षापूर्वीचे संतांचे विचार आणि आता आधुनिक 2023 मध्ये जे काय आपलं देश कुठच्या मार्गाने चाललाय, मुलं कुठच्या मार्गाने जात आहेत याचं प्रबोधन करून दोघांची सांगड घालून समाज योग्य मार्गावरती आणण्याचं जे काम करतायत ते इंदुरकर महाराज त्यांचं आज या ठिकाणी कीर्तन होणार आहे. विशाल परब यांनी आपल्या मनोगतात आपला सर्व सविस्तर विचार मांडलेत. अतिशय चांगले कार्यक्रम या जिल्ह्यामध्ये ते सातत्याने घेत असतात, आपल्याला आनंद देत असतात. आणि आज विशाल परब म्हणाले की 2024 मध्ये हा विषय राजकीय नाही, पण 2024 मध्ये जो कार्यक्रम होईल त्यावेळी निलेशजी राणे आमदार होते. मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो, निलेशजी राणे आमदार होतील, पण तो सन्मान्य राणे साहेबांनी 90 मध्ये या ठिकाणी आल्यानंतर जसे साधू संतांनी आपल्या धर्माचे, आपल्या देवदेवतेंचे, आपल्या संस्कृतीचे अनेक विषय आपल्याकडे प्रबोधनाच्या मार्गामध्ये आपल्याकडे ठेवले, आजही आपण त्यांचे विचार घेऊन समाजामध्ये जातो, बोलतो, वागतो. तसे सन्मान्य राणे साहेबांनी या जिल्ह्यामध्ये 90 मध्ये आल्यानंतर अनेक इथले युवक जे तळागाळामध्ये ग्रामीण भागामध्ये वावरत होते, त्यांची शहराची ओळख नव्हती, जिल्ह्याचं सोडा राज्याचं सोडा, असे अनेक युवा कार्यकर्त्यांना प्रवाहात आणून त्यांना राज्यावरती देशावरती ओळख निर्माण करून दिली, स्वतःच्या पायावरती उभं करण्याचं सामर्थ्य निर्माण करून दिलं. हे सुद्धा साधू संतांचंच काम आहे. असं चांगलं काम या जिल्ह्यामध्ये साहेबांनी केलंय. आणि म्हणून मी सांगतो विशाल परब तुमचं जे वाढदिवस आहे, ह्या वाढदिवसाला 24 मध्ये तुम्ही जे म्हटलंय की निलेशजी या ठिकाणी आमदार म्हणून होतील, मी या ठिकाणी अगदी 100% खात्रीने सांगतो की 2024 ला निलेशजींना आमदार केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. आमचा सर्व तुमच्या आमच्या सर्वांच्या याचा आमचा शब्द आहे. कारण निलेश राणेंना आमदार होऊन काय मोठं काहीतरी खासदार झालेले आहेत, पण आज जी परिस्थिती झाली आहे, आज जी आपल्या जिल्ह्याची जी ओळख निर्माण करून दिलेली होती, जसे इंदुरकर महाराजांचं नाव आल्यानंतर महाराष्ट्र देश त्यांच्या नावाबरोबर त्यांना त्यांचा गाव कुठचा आहे, कुठचे कीर्तनकार आहेत, त्यांनी किती समाजाला कुठच्या स्तरावरती चांगल्या नेऊन ठेवलेल्या आहे त्याची ओळख आहे. तशी राणे साहेबांनी या सिंधुदुर्गाची ओळख पूर्ण महाराष्ट्राला नाही देशाला करून दिली. आणि आपण कुठल्या मतदार राणे साहेबांच्या मतदारसंघातले असं आपल्याला अभिमानाने आम्ही सांगतो. आणि निलेशजी राणे सुद्धा त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून अनेक सामाजिक कार्यक्रम घेतात, फक्त प्रसिद्धी देत नाही. निलेश राणे प्रत्येक कुटुंबाचा कुठलाही प्रसंग असो, कुठली आपत्ती असो, त्या ठिकाणी स्वस्त मदत करून त्या कुटुंबाला आधार देत असताना कधी प्रसिद्धीच्या झोतात राहिले नाही. आणि विशाल परब तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, तुम्ही या ठिकाणी सांगितलं की 24 मध्ये निलेशजी आमदार असतील. आज या ठिकाणी जठार साहेब आहेत, मला माहित नाही, पण भाजपमध्ये
आम्ही नव्हतो त्यावेळेपासून जट्टार साहेबांवरती माझं खूप प्रेम आहे. काय कसं काय माहित नाही, पण जट्टार साहेब सुद्धा या साधू संतांच्याच विचाराचे आहेत. जे बोलतायत ते प्रेमळ, पोटामध्ये काय नाही, ओपन बोलतात. दोस्ती ते लहान मोठं अंतर ठेवत नाही. प्रत्येकाला आपला भाऊ, आपला मित्र, आपला भाऊ या नात्याने ते सातत्याने बोलत असतात. त्यामुळे त्यांच्या बरोबर काम करायला खरोखरच आवडतं. पण आमचं दुर्दैव, आम्ही भाजपमध्ये गेलो आणि जट्टार साहेब रत्नागिरीला जाऊन बसले. मी सातत्याने सांगायचो जट्टार साहेब जरा जिल्ह्यामध्ये थांबा, आम्हाला तुमच्या नेतृत्वाखाली काम करायचं होतं. पण मी विशाल बरं तुम्हाला सांगतो, तुमचे 8 दिवस कार्यक्रम चालतील. तुमची आमची सर्वांची देवता तुमच्या मनामध्ये जे काय असेल ते नक्की पूर्ण करेल. आपण चांगले कार्यक्रम घेतो, चांगलं पेरतो, देवता चांगलंच उगवतो. जनमाणूस, जनता, साधू संत आपल्याला आशीर्वाद देतात. आज सुद्धा इंदुलकर महाराजांचं कीर्तन इथे ठेवून या सर्व लोकांना तुम्ही आनंद देण्याचं काम करताय. ज्यावेळी दुसऱ्याला आपण आनंद देतो तेव्हा तर नक्कीच आपल्याला आनंद परमेश्वर दिल्याशिवाय राहत नाही, अशी माझी खात्री आहे. आणि तुमच्या जीवनात भविष्यात तो आनंद तुम्हाला मिळेल. असे तुम्ही कार्यक्रम घ्या, तुम्हाला दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य मिळो आणि ह्याही पेक्षा मोठे कार्यक्रम या जिल्ह्यामध्ये तुमच्या हातून घडो, एवढी सदिच्छा व्यक्त करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक एक वक्ते बोलताना आमदार कसा असावा ही प्रचिती त्यांच्या सगळ्यांच्या बोलण्यात येतं. कारण मागच्या इलेक्शन झाल्यानंतर लोक आत्ता म्हणतात आम्ही माती खाल्ली, योग्य उमेदवाराकडे मत दिलं पाहिजे होते. कारण निलेश साहेब आमदार नसताना, खासदार नसताना सुद्धा आज जो त्यांचा कामाचा सपाटा आहे त्या कामाच्या सपाट्यावरती जो दरारा आहे काम करून घेण्याची, म्हणूनच कोकणातल्या प्रत्येकाला साहेब वाटतं की निलेश राणे साहेबच आपल्यासाठी या जिल्ह्यासाठी आमदार हवेत आणि त्यांना मंत्रीपद सुद्धा मिळालं पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा आहे. सामंत साहेबांनी आपल्या उल्लेखात सांगितलं की जठार साहेबांवरती भरपूर प्रेम आहे, ते मित्रत्वाचं नातं जपतात, अगदी वारकरी संप्रदायाचे आहेत आणि त्याच प्रेमाच्या हाकेसाठी पुढचं भाषण करण्यासाठी मी सन्माननीय जठार साहेबांनी या ठिकाणी निमंत्रित करतोय. धन्यवाद. जरा देवाचं नाव घ्या. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ. देवाचं नाव घ्यायला पाहिजे ना. मग आमचा लाडका मित्र विशालच्या एका विशाल वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके, माजी खासदार असले तरी विशाल म्हणाला त्याप्रमाणे भावी आमदार आणि भावी महाराष्ट्राचे मंत्री असणाऱ्या राणे साहेबांसाठी, निलेश राणेंसाठी जरा जोरदार टाळ्या झालेल्या पाहिजे. खरं म्हणजे ज्याच्या उंचीपर्यंत आम्ही कधी पोचूच शकत नाही तो आमचा सगळ्यात उंच मित्र दत्ता सामंत. खरोखर दत्तासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. व्यासपीठावरती उपस्थित आमचे सगळे मित्रमंडळी, विशालचा विशाल परिवार. निलेशजी, विशाल आपलं एक हुशार मित्र आहे. त्याला कधी काय करावं ते बरोबर कळतं. त्याला जेव्हा व्यवसायाची गरज असते, धनाची गरज असते, तेव्हा तो मुंबई, दिल्ली इथल्या व्यावसायिकांच्या संपर्कात राहतो. त्याला जेव्हा आशीर्वादाची गरज असते, त्याला जेव्हा वाटतं की आता आपल्याला साधू संतांच्या आशीर्वादाची गरज आहे, तेव्हा तो इंदुरीकर महाराजांना शरण जातो. चैतन्य काय, चैतन्य ब्रह्म. गेल्या वर्षी कोण आले होते आपले गुरुजी? चैतन्य महाराजांना शरण जातो. खरं आहे की नाही? आणि त्याला जेव्हा वाटतं की मी आता राजकारणात शिरायला पाहिजे, तेव्हा तो राणे कुटुंबियांना शरण जातो. जोरदार टाळ्या विशालसाठी झाल्या पाहिजे. असा आमचा विशाल एक हुशार मित्र आहे. पण विशाल खरा आहे, संगतीने माणूस बिघडतो तसा संगतीने माणूस घडतो सुद्धा. त्यामुळे तू चांगल्या संगतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करतोस. आमच्या सगळ्यांच्या तुला शुभेच्छा आहेत. 3 वारकरी मित्रांबरोबर राहिला तर 4था सुद्धा वारकरी होतो.
गुरुजी खरं आहे की खोटं आहे? परमेश्वराचं नामस्मरण करायला घेतो, चोरांच्या दरोडेखोरांच्या संगतीत असला तर चौथा माणूस दरोडेखोर होतो, व्यसनी माणसाच्या संगतीत गेला तर चौथा माणूस व्यसनी होतो, बरोबर आहे की नाही? करोडपती माणसांच्या संपर्कात गेला तर माणूस करोडपती होतो. आणि मला वाटते राजकारण्यांच्या संगतीत आला तर एक दिवस विशाल सुद्धा आमदार किंवा खासदार ह्या भागाचा होऊ शकतो, एवढी त्याच्यात ताकद आहे. त्यामुळे विशाल, तुला पहिली गोष्ट कळली की आपण कोणाच्या संगतीत राहावं आणि कोणाचा सल्ला घ्यावा. पुंडलिक वरदे. अहो, अर्जुनाने कोणाचा सल्ला घेतला? भगवान श्रीकृष्णाचा, बरोबर का नाही? तिथे बसलेत सगळे आमचे मंडळी, वारकरी मंडळी. आणि दुर्योधनाने कोणाचा सल्ला घेतला मंडळी? कोणाचा घेतला? शकुनी मामाचा. त्यामुळे कोणाचं वाटोळ झालं आणि कोणाचं कल्याण झालं हे सगळं संगतीवर अवलंबून आहे. मला वाटते राणेसाहेब, आमचे राणेसाहेब असतील, नारायणराव राणेसाहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, हे नेहमी आमच्या नरेंद्रभाई मोदी, अमित कुमार शहा या सगळ्यांचा सल्ला घेतात, अमितजींचा. त्यामुळे या संपूर्ण देशावर ते राज्य करतात, महाराष्ट्रावर राज्य करतात. आणि आपण जर पलीकडे बघितलं तर संगतीचा परिणाम किती वाईट होतो. सल्लागार वाईट असलं तर काय होतं, तर 2.5 वर्षात आलेली सत्ता सुद्धा त्या ठिकाणी निघून जाते. पुंडलिक वरदे. खरं आहे की कुठं आहे? त्यामुळे संजय राऊतांसारखा चुकीचा सल्लागार घेतला, उद्धव ठाकरेंची सत्ता गेली. त्यामुळे सल्लागार चांगला असणं, संगत चांगली असणं हे फार महत्वाचं आहे. आणि विशाल, तुझं कौतुक आहे, तू या वारकऱ्यांच्या सानिध्यात राहतोस, राणे कंपनीच्या कुटुंबियांच्या सानिध्यात राहतोस. त्यामुळे भविष्यात तुझं कल्याण नक्की होणार. आम्ही सगळे मिळून तुला शुभेच्छा देतो की तुझ्या मनात असलेल्या सगळ्या गोष्टी पूर्ण होऊ द्या. तुझ्या कुटुंबाला, मित्रांना, सगळ्यांना चांगला आरोग्य मिळू दे, अशा शुभेच्छा आम्ही देतो. आणि इंदुरीकर महाराज आता थोड्याच वेळ देतील. मला आवडलं तू इंदुरीकर महाराजांना बोलवलं. इंदुरीकर महाराज हे खरं म्हणजे कोण काय म्हणतं मला माहीत नाही, पण इंदुरीकर महाराज हे आधुनिक समाज सुधारक आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. असे समाज सुधारक झाले तर आपला समाज पुन्हा सनातन धर्माकडे जाईल. सनातन धर्माची पताका जगभर फिरवणं. बघा मंडळी, मुद्दाम एका गोष्टीचा उल्लेख करतो आणि थांबतो. राणेसाहेब, अख्ख्या जगामध्ये 800 कोटीची लोकसंख्या आहे. जवळजवळ 250 कोटी ख्रिश्चन मंडळी आहेत. त्यांचे 125 पेक्षा जास्त देश आहेत. 193 देश आहेत जगात एकूण. या ख्रिश्चन मंडळींचे आपलेच हे आहेत, ते बंधू आहेत. 125 देश आहेत. मुस्लिम मंडळी आपलेच बांधव आहेत. जवळजवळ 150 पावणे 200 कोटी जगात आहेत. पण त्यांच्यासाठी सुद्धा 55 देश आहेत. बौद्ध समाज, बौद्ध धर्म, त्यांची पण संख्या 50 कोटीपेक्षा जास्त आहे. त्यांच्यासाठी सुद्धा 10 देश आहेत. आणि काल परवाच युद्ध सुरू झालं त्या इस्रायलमध्ये, त्या यहुदी लोकांसाठी स्वतःचा देश आहे. परंतु या पृथ्वी तलावरती 150 कोटी असणाऱ्या हिंदूंसाठी एक सुद्धा देश नाही. तो निर्माण करायचा असेल तर इंदुरीकर महाराजांसारखे महाराज असंख्य संख्येने निर्माण झाले पाहिजेत. म्हणून हा घाट विशालने घातलाय. मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांना थोडीशी सूचना आधी आल्यामुळे एव्ही आधी लागली, पण मान्यवरांसाठी पुन्हा एकदा ही एव्ही लावावी अशी विनंती करेन. पण ज्यावेळी मान्यवर आपल्या स्थानी स्थानापन्न होतील मान्यवर कक्षामध्ये, त्यानंतर पुन्हा एकदा आपण ही एव्ही पाहणार आहोत. विशाल अभिष्ट चिंतन सप्ताह आज या कार्यक्रमाची सुरुवात होते. 9 तारीख कुडामध्ये इंदुरीकर महाराज यांचं कीर्तन. 11 तारीखला आपण दोडामार्गमध्ये असणार आहोत. सिनेस्टार क्रांती मळेगावकर यांच्यासोबत न्यू होम मिनिस्टर. त्यानंतर 13 तारीखला विशाल दांडिया सोहळा वेंगुर्लामध्ये रंगतो. आणि त्यानंतर 15 तारीखला सावंतवाडीमध्ये जुबिल नौटियाल जगप्रसिद्ध सिंगर यांचा लाईव्ह कॉन्सर्ट आपण पाहणार आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचं बोट धरून समाजकारणात विशालभाई आलेत ते नाव म्हणजे निलेशजी राणेसाहेब. राणेसाहेब दिगंबर नाईक आपल्या भाषणात बऱ्याचदा सांगतात की रंगलेल्याचे मुके घेणारे खूप जण असतात, पण जेव्हा चेहऱ्यावरचा रंग उतारता तेव्हा त्या चेहऱ्याचे मुके घेणारे खूप कमी जण असतात.
आस्तीत शिता तर नास्तीत भूता ही म्हण कोकणात सगळ्यांका माहिती असा. खासदार असताना निलेश राणे साहेबांसमोर निलेश राणे साहेबांबरोबर असणारी गर्दी तुम्ही सगळ्यांनी बघितला, पण त्यानंतर कमी होणारी गर्दी राणे साहेबांच्या भाषणातून सुद्धा आम्ही ऐकली. पण त्या गर्दीत सुद्धा काही हात अगदी निलेश राणे साहेबांबरोबर खूप घट्ट होत गेले. त्यामधील एक हात म्हणजे विशालभाई परब यांचा, आणि त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या विशालभाईंसाठी. आणि ही जयवीरूची दोस्ती अशीच चालू राहावी अशाच वाढदिवसाच्या निमित्तातून या जोडीचे कार्यक्रम, या जोडीची भाषणं, या जोडीची मनोगत संपूर्ण जिल्हावासियांना, महाराष्ट्रवासियांना ऐकत राहावी, अशी व्हावी अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करून आजच्या अध्यक्षीय मनोगतासाठी मी विनंती करतोय माजी खासदार सन्माननीय निलेशजी नारायणराव राणे साहेब. विशाल पर्व विशाल पर्व वसा जनसेवेचा विशाल पर्व सोहळा व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, विशाल परब आणि त्यांचं पूर्ण कुटुंब, उपस्थित सर्व जमलेले बंधू भगिनी, पत्रकार मित्र, आज अतिशय रुबाबदार आणि दिमागदार कार्यक्रमाला दरवर्षीप्रमाणे विशाल किंवा त्याच्या कुटुंबाने बोलवं न बोलवं पण निलेश राणे हाजीर असतो. तसाच आज मी विशाल परब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा जो सप्ताह सुरू झालाय त्या सप्ताहाच्या आरंभाच्या वेळी आज मी इथे उपस्थित आहे. मला खास करून विशाल परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी या सप्ताहाची सुरुवात वारकऱ्यांच्या सानिध्यात केली. हे खास करून त्यांचे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, कारण का सगळ्यांच्याच डोक्यात असे कार्यक्रम येत नाही. मी आता मोर्ये साहेबांना विचारलं, सामंत साहेब, की विशाल परब यांचे ॲडवायझर कोण, तर अजून उत्तर मिळालेलं नाही. असे कार्यक्रम घेण्यासाठी सुचवतो कोण, ही कोणाची आयडिया आहे, हे एवढ्या वर्षात आम्हाला कळलं नाही दिगंबर नाईक साहेब, तर त्याच्या मनात काय आहे आम्हाला कसं कळणार. कार्यक्रम कोण घेतो तेच कळत नाही, पैसे कोण देतो फक्त मला माहिती आहे. असे कार्यक्रम घेणं हे काही सोपी गोष्ट नाही. मी दरवर्षी सांगतो की विशाल परब कार्यक्रम हा दर्जेदार घेतो, मोठे घेतो, लोकांना आवडणारे कार्यक्रम घेतो, पण हे कार्यक्रम उभं करणं काही सोपं नाही. हे कार्यक्रम उभं करत असताना त्याच्या मनोगतामध्ये जेव्हा त्यांनी सांगितलं की 2024 हा विषय माझा नाही, मी फक्त भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून हे सगळे कार्यक्रम करतोय, पक्षवाढीसाठी हे कार्यक्रम करतोय. खरोखरच विशाल, मला मनापासून समाधान वाटलं. हे तू बोलल्यानंतर जसं मला समाधान वाटलं तसं जठार साहेबांनाही समाधान वाटलं असेल. तिला दिगंबर नायकांनी गाराणं माझ्यासाठी न घालता हे ओळखलं कसं, आणि म्हणून मला माहिती आहे विनोदाचा भाग जरी झाला तरी विशाल परब ही व्यक्ती म्हणून अनेक वर्ष, ज्याचा उल्लेख आता मला वाटतं ज्यांनी आता जे अँकरिंग करतायत त्यांनी उल्लेख केला की अनेक राणेंनी जास्त संघर्षाचेच दिवस बघितले, सत्तेमध्ये किती बघितले, सत्तेच्या बाहेर किती बघितले, ह्याचं ऑडिट कधी होऊ शकलं नाही. पण जेवढे दिवस बघितले ते संघर्षाचेच जास्त बघितले. लोकांना त्याच्याबद्दल वेगवेगळी समज असेल की राणेंना काय कमी आहे वगैरे वगैरे, पण असं नसतं. माणसाच्या आयुष्यामध्ये चढ उतार असतात.
आम्ही उतार जास्त बघितले, चढ कमी बघितले, आणि मी तर खास करून जास्त उतारच बघितले. मागच्या आयुष्याच्या 10 वर्षामध्ये विशाल परब आणि काही माझ्या जवळच्या सहकाऱ्यांसारखे लोक नसते तर निलेश राणे आज तुम्हाला जिल्ह्यात देखील दिसला नसता. काही ना काहीतरी कारणाने त्यांनी मला खेचून आणलं. काहीतरी देवाची मर्जी असेल की 2024ला आज जे पूर्ण व्यासपीठ जे काय आज माझ्याबद्दल म्हणतंय ते काहीतरी देवाची मर्जी असेल की अशी देवासारखी लोक मला भेटली आणि मला इथे परत आणण्याचं काम केलं. नाहीतर निलेश राणे 2014 नंतर 2024 पर्यंत दिसलाही नसता. हा मनाचा मोठेपणा आहे. मी अनेक कार्यक्रमात सांगतो की निलेश राणे कधी वाढदिवस साजरा करत नाही, पण माझे वाढदिवस जिल्ह्यात कोण जर साजरा करत असेल तर ती एकमेव व्यक्ती विशाल परब आहे. आणि जितका खर्च तो त्याच्या कार्यक्रमात लावत नाही त्याच्यापेक्षा दुप्पट खर्च हा तो निलेश राणेच्या कार्यक्रमात लावतो. त्याच्या हातात लक्ष्मी आहे की नाही मला माहित नाही, आणि ते आयुष्यभर राहावी. वहिनी बाजूला बसलेत, 100% त्यांच्या आयुष्यभर त्यांच्या हातावर लक्ष्मी राहावी. पण लक्ष्मी असून नुसता फायदा नसतो, ती दानत पण लागते. ती दानत विशाल परबमध्ये आहे, ती इतक्या वर्षापासून मी बघतोय. आज इंदुरीकर महाराजांना आणणं, त्यांच्याकडून त्याच्या वाढदिवसाच्या सप्ताहाची सुरुवात करणं, वारकऱ्यांच्या सानिध्यात राहून अनेक गोष्ट साध्य होऊ शकतात. त्यांचे आशीर्वाद लाभले. आणि मी कधीतरी इंदुरीकर महाराजांचा एक यूट्यूबवर व्हिडिओ बघितला होता. जो वारकऱ्यांच्या नादी लागतो तो कधी फुकट जात नाही, हे त्यांचं वाक्य मी एका माझ्या कुठल्या तरी यूट्यूबच्या त्यांच्या एका व्हिडिओमध्ये बघितला. आले काय महाराज? नाही ना, ते मला वाटलं आले की. आणि म्हणून विशाल परब, तुम्ही कार्यक्रम करत असताना आज अनेक मान्यवर तुमचं नाव ऐकून या व्यासपीठावर येतात. हे तुम्ही कमवलंय, हे कधी गमवू नका. किती जरी मोठा कार्यक्रम, किती जरी मोठा माणूस झाला तरी माणसं हीच खरी संपत्ती असते. पैसे येत जात असतात, सत्ता येत जात असते, पदही येत जात असतात, पण माणसं कमवा. ते तुम्ही कमवली आहेत, ती नुसती तुमच्या हातावर लक्ष्मी आहे म्हणून नको, ती प्रामाणिक हवी, ती तुम्हाला जीव देणारा, जीवाला जीव देणारी हवी. जसं मी छाती टोकपर्यंत सांगतो की विशाल परब कुठल्याही टोकावर असू दे, निलेश राणे त्याच्या मरेपर्यंत, माझ्या मरेपर्यंत त्याच्या बरोबर राहील, अशी माणसं तुम्हाला कमवावी लागतील. राजकारण हे काही सोपं नाही. जठार साहेबांना विचारा, राजकारण काही सोपं नाही विशाल. राजकारण मुळी, आणि आत्ताचं राजकारण तर जराही सोपं नाही. आपण जेव्हा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आपल्याला लोक ओळखायलाही तसा तो डोळसपणा असावा लागतो. कार्यक्रम उभे राहतात विशाल, पण लोक ओळखावी लागतात. कोण आपला, कार्यक्रमालाच कोण दिसतो, इतर वेळेला कोण दिसत नाही. अडचणीला कोण आला, जेव्हा विशाल परब कोणच नव्हता तेव्हा मित्र कोण होता, हे सगळं ओळखायला आपल्याला शिकलं पाहिजे. आज सगळं काय तुझ्या मर्जीतलं होत आहे. मी अनेक वेळेला विशालला म्हणतो की हे सगळं देवाने तुला दाखवलं, हे सगळं देवाने तुझ्यासाठी उभं केलं, ह्याला आपण जपलं पाहिजे. हे सगळं जपलं तर आयुष्याच्या टोकापर्यंत तुमच्या मुलांच्या, तुमच्या परिवाराच्या आयुष्यामध्ये जसे आपण दिवस बघतो, हे मुलांनी पण मोठं झाल्यानंतर तेच आयुष्य जगलं पाहिजे. आणि म्हणून पैसे टिकवले पाहिजे. त्याच्यासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल. राजकारण काय येत जात असतं, त्याला फरक पडत नाही. मी 2 निवडणुका हरलो विशाल परब, काही फरक पडला नाही. लोकांनी तेवढंच प्रेम दिलं, परत लोकच घेऊन आली. शेवटी लोकांचे आशीर्वाद असतात, लोकांचे आशीर्वाद असतात. आणि तू आज फार पुढे गेला. मला माहिती आहे विशाल परब याची उंची आता फक्त जिल्ह्यापुरती राहिली नाही. आज तो दिल्लीमध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये अनेक ठिकाणी त्याचे संपर्क आहेत, त्याच्या ओळखी आहेत. आज विशाल परब मोठा माणूस आहे, पण हा मोठा माणूस आयुष्यभर मोठा माणूसच राहायला पाहिजे. ह्याच्यासाठी पण जी तडजोड करणे गरजेची आहे ते करणं गरजेचंच आहे. विशाल,
ते करणं भाग आहे. कारण का आपण जेव्हा वरती जात असतो ते आपल्याला खाली काय चाललंय माहीत नसतं. सगळ्या गोष्टींवर लक्ष पाहिजे, पुढे पाहिजे, साईडला पाहिजे, सगळीकडे लक्ष पाहिजे. आज तू जे कार्यक्रम घेतोयस ते खरोखरच या जिल्ह्याला कधी न दिसणारे कार्यक्रम. आज तुझा प्रयत्न जो आहे तो मनापासून चांगला आहे, हेतू चांगला आहे. असेच कार्यक्रम, अशीच लोकसेवा तुझ्याकडून वर्षोनवर्ष घडत राहू दे. राजकारण येऊन जाईल विशाल, पण विशाल परब ह्या नावाची ओळख मनामध्ये राहिली पाहिजे. अशी ओळख तू कमवली पाहिजे. आणि त्याच्या अर्ध्या टप्प्यापर्यंत तू आलायस. पुढचा टप्पा तुझ्या हातात आहे. घडवणारा हा देव घडवत असतो, व्यक्ती घडवत नसतो. पण तू आज तुझ्या मेहनतीने इथपर्यंत आला. हे जे काय आज इकडचे अँकर बोलले, निलेश राणेने असं केलं वगैरे, काही नाही, सगळं खोटं आहे. तो त्याच्या कर्तृत्वाने मोठा झाला, तो त्याच्या नशिबाने, त्याच्या आई वडिलांच्या आशीर्वादाने मोठा झाला आणि म्हणून आज इथपर्यंत आला आणि हे सगळं चित्र आज आपल्या जिल्ह्यामध्ये उभं केलं. मी मनापासून विशाल परब, मी तर त्याला मित्र नाही भाऊ समजतो आणि भावाच्या शुभेच्छा नेहमीच असतात. तू फार मोठा हो, जिथे जिथे गरज पडेल. आजपर्यंत निलेश राणेच पहिला आला, बाकीचे कोण आले ह्याला पण मोजलं पाहिजे. तुमचे सहकारी मागे डोकं हलवत आहेत, त्यांच्यावरही तुम्ही लक्ष ठेवा, हे तुमचं काम आहे. निलेश राणे सोबत अजून किती लोक आले एवढ्यावरही लक्ष ठेवा. पण आज अनेक लोकांनी तुझ्या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली. आज पहिल्यांदा मी प्रकाश मोरे यांना घामात बघितलं. एवढे घामात ते जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सुद्धा नव्हते. आज घाम पुसत पुसत माझ्याकडे आले. घाम काढतात, कधी तुमचाही काढला असेल असं मला वाटत नाही. पण आज जठार साहेब आपणही वारकऱ्यांसारखं बोललात. 2024चा विचार बदलला असेल तर आज व्यासपीठ चांगलं आहे. आणि म्हणून प्रत्येकाला संधी मिळते. जठार साहेब बरोबर आहे की नाही? प्रत्येकाला संधी मिळते. विशाल, तुझे जे मनात आहे ते आम्हाला माहित नाही, पण जे मनात आहे ते 100% आम्ही सगळे ते तुझ्या मागे उभे आहोत, तुझ्या सोबत उभे आहोत. तू आमच्या सानिध्यात आहेस, तुला फुकट जायला देणार नाही. तू अर्ध आयुष्य स्वतःच्या कर्तृत्वाने उभं केलं. उरलेलं जे आयुष्य आहे ते आमच्या सानिध्यात आणि राणे साहेबांच्या आशीर्वादामुळे उभं राहील. एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राणेसाहेब, आपल्याबरोबर अनेक स्पर्धा आम्ही केल्यात, अनेक कार्यक्रम केलेत, पण आजपर्यंत एवढं भाऊक झालेलं वक्तृत्व मी कधी ऐकलं नव्हतं. आणि विशालजी, तुमच्यासाठी कातर झालेला निलेश दादाचा शब्द होता, तो एका मोठ्या भावाचा होता तो शब्द. त्यांनी भोगलेलं दुःख आपल्या आयुष्यात येऊ नये यासाठी वडीलकीचा सल्ला निलेश भाई आपण विशालभाईंसाठी दिलात. आणि हा सल्ला शिरसावंद मानून त्यानुसार विशालभाई आपलं मार्गक्रमण करतील यात ती मात्र शंका नसावी. आभार मानून कोणाला तर्क करावा असा हा कार्यक्रम नाहीच मुळी, पण सभाशास्त्राच्या नियमाप्रमाणे आभार मानावे लागतात. यासाठी मी विनंती करतो भारतीय जनता पार्टी कुडाळ तालुकाध्यक्ष सन्माननीय संजयजी वेंगुर्लेकर यांना. नमस्कार. विशाल अभिष्ट चिंतन सप्ताहाच्या निमित्तानं उद्घाटनासाठी आलेले आमचे कुडाळ मालवणचे निवडणूक प्रभारी तसेच महाराष्ट्राचा बुलंद आवाज आमचे नेते, भावी आमदार, भावी मंत्री सन्माननीय निलेश राणे साहेब, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय प्रदेश सदस्य दत्ताजी सामंत साहेब, माजी आमदार आणि ह्या लोकसभेचे प्रभारी सन्माननीय आमचे नेते, भाजपाचे नेते सन्माननीय जठार साहेब, त्याचप्रमाणे ज्यांच्या अभिष्टचिंतनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आपण आहोत ते सन्माननीय युवा नेते विशालजी परब साहेब, त्यांची पूर्ण फॅमिली, त्याचप्रमाणे सन्माननीय रणजित देसाई साहेब, अशोक सावंत साहेब, आमचे सिनेस्टार सन्माननीय दिगंबर नाईक साहेब, त्याचप्रमाणे राजू राव साहेब, संध्या तेरसे मॅडम, उपस्थित व्यासपीठावरील सर्वच मान्यवर. आजपासून खऱ्या अर्थानं विशाल सप्ताह सुरू होते आणि आज हा कुडाळवासियांसाठी आनंदाचा दिवस आहे. कुडाळवासियांचं बऱ्याच वर्षांचं स्वप्न होतं की इंदुलीकर महाराजांचं कीर्तन ह्या ठिकाणी आपल्याला लाईव्ह पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल आणि ते स्वप्न विशालजीच्या माध्यमातून आज पुरं होते. आज आपण सगळेजण इंदुलीकर महाराज या कीर्तनासाठी एकत्रित जमलेला आहात. ते सर्व आमचे पदाधिकारी असतील, सर्व आमचे या ठिकाणचे कीर्तनप्रेमी रसिक असतील. आपण या ठिकाणी विशालभाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सगळेजण जमलेलो आहोत. या प्रसंगी एकच सांगेन, बऱ्याच व्यक्तींनी मागापासून विशालजींच्या कर्तृत्वाबद्दल उल्लेख केला,
सन्मान्य राणेसाहेबांबद्दल उल्लेख केला. सन्मान्य राणेसाहेबांबद्दल बोलताना खरंच त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना मला अतिशय आनंद होतोय, ज्यांचा उल्लेख आपण भावी आमदार म्हणून करतोय. कोकण विकासाची तळमळ काय असावी, कोकण विकासाचं विजन काय असावं, हे वारंवार ते आपल्या भाषणामधनं आपल्या कर्तृत्वामध्ये दाखवत आलेले आहेत. कालच त्यांचा ट्विटर स्पेसचा एक कार्यक्रम झाला. ह्या 2 महिन्यामध्ये 2 कार्यक्रम झाले ट्विटर स्पेसचे. ट्विटर हँडलवरती हे जे कार्यक्रम होतात ते सर्व सन्मानी या ठिकाणी जमलेले जे ह्या कार्यक्रमासाठी आलेले निमंत्रित लोक आहेत, पत्रकार मित्र आहेत, सर्वांनाच विनंती आहे की ज्या ज्यावेळी निलेश राणेंचे ट्विटर स्पेसवरती कार्यक्रम होतात निश्चितपणे आग्रहाने ते कार्यक्रम तुम्ही ऐका. कोकण विकासाचं विजन काय असावं, तळमळ काय असावी हे त्यांच्या भाषणामधनं त्यांच्या संभाषणामधनं आपल्याला जाणवेल. परत एकदा आभार मानतो की सन्मान्य निलेश राणे साहेब ह्या ठिकाणी ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, आपल्याला त्यांनी वेळ दिला आणि विशालजींच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. व्यासपीठावर उपस्थित सर्वच सन्मान्य मान्यवरांचे आभार व्यक्त करतो. सर्व सन्मान्य आपण पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो. कीर्तनप्रेमी रसिकांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सन्माननीय पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व मीडियाचे पत्रकार मित्रांचा आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी हा वारकरी मित्र आपले सर्व सन्माननीय वारकरी संप्रदायातले सगळे सन्माननीय मान्यवर उपस्थित आहेत, ह्या सर्व सन्माननीय वारकऱ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. विशाल पर्व वसाल जनसेवेचा सोहळा जन्म. हॅलो चेक. वाह वाह, क्या बात है. बारीक बारीक कंबर. आहा, वाह वाह. वाह वाह, क्या बात है. धरा धरा, फुगडी धरा, फुगडी धरा.
सुंदर असा मानवी समाजामध्ये जीवन जगत असताना एकजुटीची गरज आहे. हा जो अतिशय सुंदर हरिपाठ आमच्या ज्ञानोबा तुकाराम आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था तुरंबे तालुका राधानगरी जिल्हा सिंधुदुर्ग यांनी परमेश्वराच्या चरणी अर्पण केला आहे. या कार्यक्रमासाठी आमचे उत्सवमूर्ती ज्यांचा वाढदिवस संपूर्ण जिल्हाभरात राज्यभरात अगदी उत्साहात साजरा होतोय ते सन्माननीय विशालभाई परब यांच्या सौभाग्य होती. सौ वेदिकाताई यांच्याकडून आपल्या शिक्षण संस्थेसाठी 11,111 रुपयांचं पारितोषिक येत आहे. एकदा जोरदार टाळ्या आमच्या वेदिकाताईंसाठी आपण सर्वांनी वाजवाव्यात आणि आमच्या सगळ्या या छोट्या वारकरी बांधवांसाठी. धन्यवाद धन्यवाद साहेब. सुंदर असा रथ करायचा आहे. एकजुटीची एक ताकद काय असते ही या रथातून सांगण्याचा एवढाच उद्देश आहे. एकजुटीने एकदम आपण कार्य केलं तर ते आपल्यास लवकर प्राप्ती होते. एकीचं बळ काय आहे. सुंदर असा रथ करायचा आहे. काहीही करा कर रथ करून दाखवा आता. हा प्रेक्षकांनी जोरदार टाळ्यांचं जरा असं सहकार्य केलं तर बरं होईल. वा 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 वा. मी सांगितलंय म्हणून वाजवताय की आवडलंय म्हणून वाजवताय हे बी कळायला पाहिजे. धन्यवाद. सुंदर असा रथ कृपा करून टाळ्यांनी सहकार्य करायचं आहे. वा वा. ऐशा लाभा जो चुकला जन्मा येऊन वाया गेला. वाह 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 क्या बात है.